रामकृष्ण हरी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मी एकदम व्यवस्थित आहे. तर आज अजून एक कॉमेंट आली होती की हे कुंभमेळा जवळ आलेला आहे, तर मी महाराज लय तज्ज्ञ आहात आणि आपण जाऊ आता कुंभमेळ्यात. मी तुमचा शिष्य होतो, तुम्ही माझे गुरु. तर त्याला माझं एवढंच सांगणं आहे की आयुष्याला एवढा कंटाळला आहे, तर संन्यास घेण्याची काय गरज नाही. भगवं वस्त्र घालून जाऊ मला कुंभमेळ्यात आपण दोघंजण. पण तशी काही गरज नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय ज्ञानेश्वरीत, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. मी माझं जो विसरला, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, ज्याचं अंतकरण मी आणि माझं हे विसरलं, तो संसारात राहून सुद्धा संन्याशीच, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. तर भगवी वस्त्र परिधान करणं काय 2 रुपयाचं काम आहे, रंग बदलणं काय 2 रुपयाचं काम आहे. त्यामुळं रंग बदलून संन्यास घेण्यापेक्षा आपल्या आतला रंग जर बदलला तर मला वाटतं ते एकदम चांगलं होईल. कारण बाहेरील रंग बदलून काय काय बुरलेली यावरली या रंगा, ऊस डोंगा परी रस नोही डोंगा. ऊस किती जरी वरनं कडक दिसला, वाळलेला हे दिसला म्हणजे तरी आतील रस हा गोडच असतो. त्याप्रमाणे संन्यास वगैरे घ्यायची काही गरज नाही. आपल्या गृहस्थाश्रमात राहूनच आपण ईश्वराचं नामस्मरण जर केलं तर संन्यास घ्यायची गरजच नाही. तर एवढं सांगणं आहे. कुंभमेळ्यात वगैरे जायची काही गरज नाही. देव इथंच, सावता महाराजाला देव इथंच भेटायला आरण्याला. तर आपले कुरुमदास महाराज, त्यांना देव इथपर्यंत कुरुमदास महाराज आले, परंतु देवाला इथं ह्या लवळमध्ये इथं यावं लागलं दर्शन देण्यासाठी, आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी. कारण एकादशी उद्यावर होती आणि कुरुमदास महाराजांनी हातपाय नव्हते, तर देवाला इथं यावं लागलं. तर अशा प्रकारे संन्यास घ्यायची वगैरे काय गरज नाही. संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो. कारण आपले संतांनी, सर्व संतांची, मला वाटतं रामदास स्वामी आणि संत ज्ञानेश्वर वगैरे तर सर्व संतांची लग्न झालेली आहेत. संत तुकारामांचं झालं होतं, संत एकनाथाचं झालं होतं, त्यानंतर संत नामदेवांचंही झालं होतं. तर अशा प्रकारे संसारात राहूनच त्यांनी परमार्थ साधलेला आहे. त्यामुळं काय गरज नाही. ईश्वराचं नाम संसारात राहूनही घेता येतं आणि संसारात राहूनच समाधानीही राहता येतं, हे संतांनी जगाला दाखवून दिलं. तर बाबा दादा, आयुष्याला कंटाळू नकोस. काय भगवे वस्त्र वगैरे धारण करण्याची गरज नाही. इथं राहूनच, संसारात राहूनच परमार्थ परपंच करून परमार्थ करता येतो. एवढंच मला सांगणं आहे, दुसरं काही नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी.